हो. हा, होय. 1-2 मिनिटं थांबूया जरा. हॅलो सर. विद्यार्थी 2 मिनिटं थांबूया. विद्यार्थी हे होत आहेत, जॉईन होत आहेत. लाईट आली का सचिन? लाईट आली का? हा, आली. हो हो हो, माणूस येऊन गेला, करून गेला चालू MSCBचा. हे गेलता का डीपी मध्ये? फ्यूज गेलता का? काय झालं ते काहीतरी तिथली ती वायर आहे ना तिथली, कॉपर वायरची असते तिथं. ती काहीतरी स्पार्क जाऊन हे गेलेली, बरोबर. स्पार्क जाऊन गेलेली, शॉर्ट झालेली तिथे. मोरे सर आलेत का? आली की. आणि कोण आहे? चौरे. चौरेचं नाव काय हो? चौरे नाव काय तुझं? ओंकार चौरे. ओंकार. आणि ओंकार सुदाम चौरे. दीपक मोरे सरांचं? मोरे विशाल मोरे. आणि कॅमेऱ्यावर कोण आहे? कॅमेरा कोणाकडे आहे? सचिन सोनले. माझ्याकडे सचिन सोनले. कॅमेरा कोण स्टिकला मोरे लावलाय. सर. मोरे सर कॅमेरा धरतील. बरं, ठीक आहे. दोघं असावेत. नाही, चौरेकडे दिला का? नाही, अजून नाही लावला. चौरे अजून शूटिंग करते भारी. चालतं. सुरू करूया आपण. एकाच मिनिटांमध्ये सुरू करूया. हा, तुम्ही सांगा मला, मी चालू करेन. नाही, चालू करायचं आहे आपल्याला. ऍडमिट करतोय जरा विद्यार्थी. हो. जुळत नाही, सांग सर. टेक्निशियन आहे ना का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला विज्ञान पंधरवड्यातला 9वा दिवस आहे. या 9व्या दिवसामध्ये आपल्याला डायरेक्ट प्रक्षेपण बघायला मिळणार आहे. हे प्रक्षेपण आहे रयत सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर, वरिये, सातारा. आणि यासाठी आपल्या बरोबर आहेत तिथले सर्व कर्मचारी आणि अधिकारी. सचिन संभाजी सोनोले, विशाल, ओंकार चौरे. या सगळ्यांना गेल्या वर्षी कोरोनाच्या अगोदर हे सगळेजण आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या सुरू करण्यात आलेल्या नेहरू सायन्स सेंटर, रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सायन्स सेंटरची ते प्रथम कर्मचारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सचिन संभाजी सोनोले जे आहेत ते BE आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन हा त्यांचा, टेलिकम्युनिकेशन हा विषय आहे. डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये त्यांनी डिप्लोमा मिळवलेला आहे. त्याबरोबर त्यांनी इंजिनियर म्हणून अगोदर आपल्याकडे संस्थेकडे येण्याच्या अगोदर काम केलेलं आहे. एलकॉम एंटरप्राइजेस आणि गीतदीप एंटरप्राइजेस. त्याचबरोबर तर हे सातारामध्ये आपल्या रयत शिक्षण संस्थेमधल्या एका शाळेमध्ये अध्यापक म्हणून होते. आणि या सगळ्यांना ज्यावेळी नियुक्ती झाली त्यानंतर एक महिनाभर पण मिळालेला नाही, 15 दिवस किंवा 3 आठवड्या मिळाले. आणि तेवढ्या वेळात सुद्धा त्यांनी 3 शिक्षकांची आणि 4 विद्यार्थ्यांची आहे. ते कसं घेतात, काय करतात, काय आहे ते बघूया. अंधार पडण्याच्या अगोदर आपल्याला ही सगळं ते आतलं दाखवणार आहेत. आणि माहिती ते आपल्याला देणार आहेत. मी सचिन सोनोने आणि विशाल मोरे सर, ओंकारला सांगतो की त्यांनी कॅमेरा ऑन करावा आणि पहिल्यांदा सायन्स सेंटरचा जो परिसर आहे तो एकदा कॅमेऱ्यानं दाखवून घ्यावा. सचिन सर, सगळा एकदा दाखवून घ्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझं नाव सचिन संभाजी सोनले. मी या रयत सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये म्हणून काम करतो. तर माझ्याबरोबर इथे सहकारी आहेत विशाल मोरे, त्याचबरोबर कॅमेरावरती आहेत ओंकार चौरे.
तर रयत सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरची आज आपण सफर घेणार आहोत. तर आमचं सेंटर जे आहे 14 फेब्रुवारीला उद्घाटन झालं. त्याचबरोबर त्याच्यानंतर बऱ्याच शाळांच्या व्हिजिटही झाल्या. त्यानंतर कोरोनामुळे आपण व्हिजिट बंद करावं लागल्या आणि आता आपण तुम्हाला आता या कुंभार सरांच्या मदतीने ऑनलाईन या सायन्स सेंटरचा माहिती घेण्याची हे मिळते, त्या संधी मिळते. त्यामुळे तुम्ही याचा लाभ घ्या. तर आता आपण पहिल्यांदा आपल्याकडे 3 गॅलरीज आहेत आणि एक सायन्स पार्क म्हणून आहे. तर हे सायन्स पार्क मध्ये इथे तुम्हाला दिसतंय ते सॅटेलाइट दिसते जीएसएलव्ही सॅटेलाइटचा एक मॉडेल आहे जे की सॅटेलाइट बाहेर सोडतात, ज्याच्या थ्रू आपण वेगवेगळे मेसेजेस किंवा माहिती मिळू शकतो. याच्यासाठी जे काय उपकरण पृथ्वीच्या बाहेर सोडले जातात ते याच्या थ्रू सोडले जातात. तसंच आपल्याकडे सायन्स पार्क मध्ये बरेच उपकरण आहेत. तर उपकरण पाहूया आपण. तर आपल्याकडे इकडे एक उपकरण आहे म्युझिकल बार म्हणून. तर म्युझिकल बार पहा, हे म्युझिकल बार प्रत्येक एक्झिबिट आणि प्रत्येक उपकरणाला इथे आम्ही नेमप्लेट ही दिलेले आहेत. त्याच्यावरती QR कोडची सुविधाही उपलब्ध केलेली आहे. मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये QR कोड आहेत. आता आपण हे उपकरण पाहूया. तर हे म्युझिक बार म्हणून आहे. तर मी माझ्या हातात जे हे आहे साखळीने बांधलेला दांडा, तो याच्यावर मी आघात करतोय. वेगवेगळ्या लंबावरती मी जसा आघात करीन तसा याच्यातला जो स्वर आहे तो वेगवेगळा आवाज येतो. तर असं का होतंय, तर तुम्ही याची लांबी पाहिली तर याची लांबी भिन्न भिन्न आहे. भिन्न भिन्न आकारची लांबी असल्यामुळे याच्यातला स्वर हा भिन्न भिन्न येतो, वेगवेगळा येतो. तर हे संगीतमय नाही आहे. तर आपण पुढे बघूया. तर इथे सिसो दिसतोय तुम्हाला, हा सिसो आहे. सिसो इथं माझं वजन एक जर कमी असेल आणि यांचं वजन जास्त असेल तर हे मला उचलतील वरती. हे समान अंतरावरती असल्यामुळे तुम्ही पाहू शकता इथं. तर हे 3 प्रकारच्या सिसो आहेत. आता यांचं वजन जास्त आहे आणि माझं वजन कमी आहे. प्रकारामध्ये बघूया आपण. मी याला उतरू शकतोय का? तर मी इझिली याला उतरू शकतोय. असं का होतंय, तर या सिसॉ मध्ये तर याचा सेंटर पाहिला तर याचा सेंटर थोडासा पुढे घेतलेला आहे आणि यामध्ये बघितलं तर याचा सेंटर हा दोन्हीच्या मध्ये आहे. तर याचा सेंटर थोडासा पुढे घेतल्यामुळे जो काय ज्याचं वजन जास्त आहे त्याला कमी वजनाचा माणूस उतरू शकतो. सेम याही प्रकारामध्ये सेम तसंच आहे. तर आता पुढे जाऊया. पुढे एक एक्झिक्यूटिव्ह आहे आपलं ऍक्शन रिॲक्शन म्हणून. तर इथं काय होतं पाहूया. क्रिया प्रतिक्रिया. तर आता इथं बसायचं आहे आणि हे या दांड्याला फिरवतील. फिरवल्यानंतर फिरवत राहतील आणि फिरवल्यानंतर त्याला एकदम पकडतील. पकडल्यानंतर त्याच्या विरुद्ध दिशेने हे फिरतं. तर असं काय होतं, तर याच्या पाठीमागे न्यूटनचा 3रा नियम लागू होतो. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही असते. त्याचबरोबर आता आपलं पुढचं जे उपकरण आहे मिनिमम टाइम पाथ. तर इथं 3 पाथ आहेत आणि याच्यावरती बॉल सोडणार आहे मी. बॉल वरती गेलेला आहे. त्यांना क्वेश्चन विचारा कुठला बॉल पटकन जाईल. आता 3 बॉल 3 ठिकाणी गेले. इथं तुम्ही पाहता 3 पाथ आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ऐकता ना? हॅलो 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 हा ऐकताय? 3 पाथ आहेत. हा, तर 3 पाथ मध्ये तुम्हाला 3 पाथ दिसतायत इथे. 1 2 3 नंबर दिसतायत का? हो. तर 1 2 3 पाथ मध्ये या ठिकाणाहून आम्ही बॉल सोडेन आणि या ठिकाणाहून बॉल येतील. तर सर्वात प्रथम कोणता बॉल खाली येईल? 1 2 3 पहिल्या नंबरचा. 1 अजून नंबर.
अजून अजून कोण सांगू शकतं? हे पहा तुम्ही आणि सांगा. बरं ठीक आहे. 2 नंबरचा. हा ठीक 3 आहे, नंबर बट आपण पाहूया. बघा. मी आता सोडतोय. लिफ्टच्या साहाय्याने तिन्ही बॉल वर उचलले आणि त्या पाथ मध्ये नेऊन ठेवले. चौथा बॉल त्या लिफ्ट मधून वरती जाऊन त्यांना सोडेल. तुम्ही बघितलं तर हा पहिल्या नंबरचा बॉल खाली आलेला आहे. 1 नंबरचं कोणी आन्सर दिले त्यांचं करेक्ट एक आलेलं आहे. नंबरचा बॉल खाली आलेला आहे. तर असं काय होतंय तर तुम्ही याच्याकडे पाहिलं तर हा एक तो वक्राकार भाग आहे 1 नंबरचा. 2 नंबरचा जो आहे तो थोडा त्याला उंचवटा दिलेला आहे आणि 3 नंबरचा आहे तो उंचवटा आणि स्ट्रेट आहे. तर 1 नंबरचा खाली काय येतो याला गुरुत्वाकर्षण आणि वक्राकार असल्यामुळे तो खूप वेगाने खाली येतो. आपण आता पुढे जाऊया. तर आमच्याकडे अजून पुढे आपल्याकडे आहे सिंपल कॅमेरा म्हणून आहे. हा जुन्या काळचा कॅमेरा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला चित्र उलटी दिसतात. तर हा आहे तो अबुस्कसचा कॅमेरा आहे. अबुस्कसचा कॅमेरा आहे. तर आता आपण पुढचं उपकरण पाहतोय लिव्हर रिड्युसेस इफर्ट. तरफ. तर तरफ मित्रांनो एखादी अवजड वस्तू आहे ती उचलत असताना त्याला टेकू कसा कुठे लावावा हे इथं तुम्हाला कळेल. तर आता इथं पहा 3 प्रकारचे सेम वजनाचे वजन इथं लावलेलं आहे आणि त्याला टेकू कुठे कुठे आहे. तर कुठं टेकू असल्यानंतर कुठं उचलत असताना इझी पडेल. तर पहा 1 नंबरचा उचलला की तो थोडा उचलत असताना इझी वाटतो. आता 2 नंबरचा उचलतील तर हाही अगोदरच्या पेक्षा थोडं त्याला अवघड वाटतं उचलत असताना. आता 3 नंबरचा उचलतील याचा टेकू बघा. याचा टेकू इथून खूप उचलत असताना त्याच्यात जवळ आहे. त्याच्यामुळे अवजड वस्तू उचलत असताना त्याचा टेकू कुठे असला पाहिजे. तर त्या बघितलं तर याचा टेकू इथं आहे. वस्तूच्या जवळ टेकू पाहिजे. वस्तूच्या जवळ जर जितका टेकू असेल तितकी वस्तू आपल्याला जड वस्तू उचलता येते. तर सेम पुढचंही सेम तसंच आहे. हे उचललं आहे. वजन सेम आहे तिन्ही. त्याचा टेकू बघा. याचा टेकू हे उचलताच येत नाही. याचा टेकू खूप लांब आहे. सेम याचा पण सेम तसंच आहे. तिन्हीचे टेकू तुम्ही पाहिलं तर तिन्हीचे टेकूचे अंतर भिन्न भिन्न आहेत. कोणत्या टेकूचं अंतर कुठे आहे हे पहा तुम्ही या उपकरणामध्ये. आता जाऊया आपण झोका म्हणून आहे त्या उपकरणाकडे. हा तुम्ही पाहताय कॅमेऱ्यातून तो आमचा सायन्स सेंटरचा परिसर आहे. बाहेरचं गार्डन पार्क आहे हे. तर इथं जसं की मोठा सॅटेलाइट लावलेला आहे GSLV तसंच छोटाही सॅटेलाइट आहे PSLV. तर हा पाहताय सहानुभूती झोका. तर इथे एक जण बसलेला आहे. आमचे सहकारी बसलेले आहेत आणि या झोक्यावरती दुसरे सहकारी बसतील. सगळे तर या झोक्यावरती हे बसलेले आहेत. तर आता तुम्ही पहा निरीक्षण करा काय होतंय. एक जण झोका घेईल. तर झोका घेत असताना याचा झोका वेगानं चालू होतो आणि काय होतं याचा झोका जेव्हा कमी होतो तेव्हा यांचा झोका चालू होतो. यांचा झोका जसजसा कमी होईल तसतसा यांचा झोका चालू होईल.
इकडचा जो काय आहे तुम्ही पाहताय याचा काम वेगात चालू होतोय. तर असं का होतंय, तर तुम्ही या धोक्याची रचना पाहिली तर याच्यामध्ये तुम्हाला 2 डोलक दिसत आहेत. येते की सगळं 2 डोलक दिसत आहेत. तर या दुसऱ्या जो डोलक आहे त्या डोलकामध्ये जेव्हा इथे वेगाने धोका चालू होतो त्याच्यातली जी ऊर्जा तयार होते ती ऊर्जा या धोक्याद्वारे या धोक्याकडे येते आणि नंतर पुन्हा या धोक्याकडे येते या मधल्या डोलकामुळे. तर असं हे आपला सहानुभूती झोका आहे. तर तर आमच्या त्याचबरोबर आमचं एक अजून एक उपकरण आहे. हे जे आहे ते मानवाची उत्क्रांती. मानवी उत्क्रांती. माणूस कसा होता, त्याची उत्क्रांती कशी झाली, माणसाचं आपण माणूस कसा बनलेला आहे मानव, त्याच्यानंतर त्यानं हत्यारे काय दगडापासून हत्यारे बनवली, त्याच्यानंतर त्याच्यावर अंगावरती काय नव्हतं ते तुम्हाला इथे दिसेल. मानवी उत्क्रांती आहे ही. मानव कसा बनत गेला, त्याने अवजारी कसं बनवली. त्याचबरोबर अजून आपल्याकडे उपकरण आहेत. ही मोटर बाईक आहे. तर त्याचे डिस्क ब्रेक सिस्टीम काय असते, त्याच्यानंतर हे लिव्हर आहे. इंजिनिअरिंग कॉलेजला दिलेलं आहे ते. लिव्हर सिस्टीम इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग कॉलेजने आम्हाला हे उपकरण दिलेले आहेत. आणि हे पाहताय तुम्ही टर्न कसं होतंय, जो काय आपलं कारचं जे टर्निंग आहे लेफ्ट राईट टर्निंग त्याची मेकॅनिझम कसं असतं. आतमध्ये जो स्टेअरिंग असतं ना 4 व्हीलरचं, ते कसं वळलं जातं हे त्याचं रचना दिलेली आहे इथं. तर आता हे होते बाहेरचे एक्झिबिट आमचे सायन्स पार्क मधील. तर आपण आतमध्ये जाऊया. आमच्या 3 ज्या गॅलरी आहेत त्याची माहिती घेऊया आपण. करायचं. आपल्याला या रयत शिक्षण संस्थेच्या ज्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करता, रयत सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर, हे सायन्स सेंटर साधारण 3 कोटी रुपयाचं आहे. आणि यामध्ये सगळी उपकरणं देण्यात आलेली आहेत. आणि ही उपकरणं आपण गौरी आपल्या संजय मलगंडे आहे. कोण आहे ते बंद करा तुमचे नाव. सचिन सर बोला. हा, तर आपण आतमध्ये आलेलो आहे. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दिसतं खूप इंटरेस्टिंग एक्झिबिट आहे, रोलिंग वॉल स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये ऊर्जा कशी निर्माण केली जाते, ऊर्जा ही निर्माण ही करता येते आणि नष्ट ही करता येते. तर इथे तुम्हाला ऊर्जेचं मॉडेल दिसेल. तर ऊर्जा एका फॉर्म मध्ये असते तयार, ती दुसऱ्यामध्ये कशी घेतली जाते हे तुम्हाला इथे दिसेल. तर ह्या लिफ्टच्या साहाय्याने बॉल वरती घेतली जाते. लिफ्टच्या साहाय्याने बॉल वरती घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ऊर्जा ही कशी तयार होते हे इथं तुम्हाला दिसते. आता ही बॉल वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. तर तिथे आले की काय तयार होते. साऊंड एनर्जीचा आवाज, साऊंड एनर्जी तयार होते. इथे तुम्हाला ऑसिलेशन सिस्टीम, तर हे होतं रोलिंग बॉल स्ट्रक्चर. तर आपण आता आतमध्ये जाऊया आमच्या 3 गॅलरी पाहायला. तर ही पहिली आता एक्झिबिशन हॉल. तर एक्झिबिशन हॉल मध्ये आत आल्यानंतर तुम्हाला जसं प्रेझेंट करतो तसं इथे तुम्हाला तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची नावं दिसतील. प्रत्येक शास्त्रज्ञांनी कोणता शोध लावलेला आहे, त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे. नोबेल पुरस्कार, भौतिकशास्त्रातील पुरस्कार, अर्थशास्त्रातील पुरस्कार, त्यांनी कोणता शोध लावलेला आहे, त्यांची माहिती काय आहे. त्याचबरोबर या
हॉलमध्ये मेंदूची सुद्धा माहिती आहे. व्यायाम काय असतो, मानसिक ताणतणाव काय असतो हे तुम्हाला इथे दिसेल. त्याचबरोबर या एक्झिबिशन हॉलमध्ये आम्ही इथे प्रयोग करून दाखवणार आहोत. तर इथे आम्ही काही ज्यावेळेला विद्यार्थी येतात त्यांना काही प्रात्यक्षिके दाखवतो, प्रयोग दाखवतो. तर आता तुम्हाला मी इथं प्रयोग करून दाखवणार आहे. तर आमचे पुढे प्रयोग दाखवणार तर माझ्याकडे नळी आहे, चुंबक आहे आणि हा लोखंड आहे. तर आपण पाहूया या अल्युमिनियमच्या नळीमध्ये मी हे लोखंड टाकतोय. तर लोखंड बघा तुम्ही वरून टाकल्यानंतर खाली येते लगेच. पुन्हा एकदा पहा. तर हे लोखंड टाकतोय अल्युमिनियमच्या नळीमध्ये, लगेच खाली येते. किती वेगाने खाली येते. तर आता काय करूया, माझ्याकडे चुंबक आहे, चुंबक मी टाकतोय. चुंबक टाकत असताना किती वेग, ह्याला वेळ लागतो चुंबकाला खाली येण्यासाठी. पुन्हा एकदा पहा, चुंबकाला वेळ लागतो. तर चुंबक वेळाने खाली आले. तर असं का होत आहे, तर याच्या पाठीमागे रिझन आहे एडीज करंट. तर एडीज करंट काय असतो, जेव्हा चुंबक याच्यामध्ये माहिती आहे नॉर्थ आणि साऊथ पोल असतात. तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असताना चुंबकीय जेव्हा क्षेत्र तयार होते चुंबकामध्ये, त्याचबरोबर या अल्युमिनियम मध्ये पण चुंबकीय क्षेत्र तयार होत असते. आणि चुंबकीय क्षेत्र तयार होत असताना त्या मॅग्नेट त्या चुंबकाचं चुंबकीय क्षेत्र या अल्युमिनियमच्या चुंबकीय क्षेत्राशी लिंक होतात. आणि जेव्हा याच्यामध्ये साऊथ आणि नॉर्थ पोल तयार होतात या चुंबकामध्ये, तर या चुंबकामध्ये नॉर्थ आणि साऊथ पोल तयार होत असताना या नळीमध्ये सुद्धा नॉर्थ आणि साऊथ पोल तयार होत असतात. नॉर्थ पोल एकमेकाकडे प्रति आकर्षण असतं आणि नॉर्थ आणि साऊथ पोल एकमेकाकडे आकर्षण असतं. तर जेव्हा याच्यामध्ये साऊथ पोल तयार होईल तेव्हा या नळीमध्ये सुद्धा साऊथ पोल तयार होतील. तर साऊथ पोलकडे प्रति आकर्षण असतं, त्याच्यामुळे तो खाली येताना खूप हळू खाली येतो. आपल्याकडे ही स्प्रिंग आहे, स्लिंकी स्प्रिंग आहे. ही स्लिंकी स्प्रिंग आहे ना, तर या स्प्रिंगला मी खाली सोडले एका हाताने, तर खाली ही इलेस्टिसिटी असल्यामुळे खाली येते. तर आता ही जर स्प्रिंग मी खाली टाकली, हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हा येते येत आहे. ऐकताय ना? हो येत आहे, हो येत आहे. हा हा, तर मी ही स्प्रिंग खाली टाकत असताना आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे विद्यार्थी मित्र. हॅलो, हा बोला. तर ही स्प्रिंग खाली टाकत असताना ही निरीक्षण करायचं आहे काय होते. तर तुम्ही पाहिलं का, ही स्प्रिंग काय केलं, त्याचा स्वतःचा शेप पहिला घेतला मग खाली पडली. तर आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की खाली पडत असताना तिने स्वतःचा शेप घेतला आणि खाली पडली, असं का झालं. तर याच्या पाठीमागे एक रिझन आहे. याच्यामध्ये 4 फंडामेंटल फोर्स आहेत. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स, वीक न्यूक्लियर फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि ग्रॅव्हिटी फोर्स. तर ती खाली पडत असताना तिने स्वतःचा शेप घेतला आणि मग खाली पडली. तर याच्यातला जो ग्रॅव्हिटी फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण, तो सगळ्यात शेवटी ऍक्ट होतो. म्हणजे जो इलेक्ट्रिसिटी त्याच्यातला फोर्स आहे तो सगळ्यात पहिला ऍक्ट होतो आणि ग्रॅव्हिटी फोर्स आहे तो सगळ्यात शेवटी ऍक्ट होतो. म्हणून ही खाली पडत असताना पहिला आणि मग खाली पडते. तर आता आपण पाहणार आहोत पुढचा एक्सपेरिमेंट आहे. आपल्याकडे टी बॅग आहे. ही जी बॅग आहे ना, टी बॅग आहे ग्रीन टीची, त्यातली पावडर आहे ती काढून टाकलेला आहे. जो कागद आहे तिचा पावडरचा तो आपण इथे घेतलेला आहे. तर हॅलो ट्यूब आहे. तर आपण आता ते पाहणार आहोत. याच्यावरचा एक्सपेरिमेंट आहे. आता सर त्याला पेटवतील आणि ती पाहायची आहे काय होतंय.
तर आता इथं तुम्ही पहा काय होतंय, ती जळते आणि जळत असताना ती वरती जाते. विद्यार्थी मित्रांनो काय झालं, ती जळत जळत वरती गेली. तर असं काय झालं, तर याच्या पाठीमागे रिझन आहे की गरम हवा ही हलकी असते. गरम हवा हलकी असल्यामुळे ती वर जाते, डेन्सिटीमुळे वर जाते. आता आपल्याकडे अजून एक एक्सपेरिमेंट आहे सेंटर ऑफ मास साठीचा. तर सर करून दाखवतील. त्याच्यामध्ये पाण्याने बांधलेला ग्लास आहे, ती प्लेट आहे. प्लेटला जसं तराजू 3 दोऱ्यांनी बांधतो ना तसा एक बांधलेला आहे आणि ही पाण्याने भरलेला ग्लास आहे. तो ते आता ते बघा तुम्ही काय होतंय, ते फिरवून दाखवत आहे. आता ते फिरवत असताना तो ग्लास पडलेला नाही. तुम्ही पहा की आपण इथे याला काय पण लावला नाही किंवा चिकट पण लावलं नाही. तर असं का झालं, तर याच्यामध्ये 2 फोर्स असतात, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स. तर तो सेंटरला असल्यामुळे त्याचं सेंटरला असल्यामुळे जर तो बाजूला असता तर तो पडला असता. त्याचं सेंटर आपण काढून घेतलं आणि त्याबरोबर सेंटरला पाण्यात ठेवलं होतं. तर आता आपण इथले 4 दाखवलेले आहेत थोडक्यात. तर आपण आता आमच्या पुढच्या गॅलरीकडे जाऊया. तर ही होती एक्झिबिशन हॉल. तर आमचा तो आहे इनोव्हेशन हब आहे. इनोव्हेशन हब तुम्ही पाहत असाल. इनोव्हेशन हब मध्ये आत आल्यानंतर तुम्हाला काही विज्ञान शास्त्रज्ञांची नावं दिसतील. वर्ल्ड सायंटिस्ट आहेत हे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे सेक्शन दिसतील. तर इथे 4-5 सेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये इनोव्हेशन, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स. तर सर्वात प्रथम आपण इनोव्हेशन मध्ये पाहूया. तर इनोव्हेशन म्हणजे काय मित्रांनो, ज्या शोधामध्ये नवनवीन शोध लागणे म्हणजेच इनोव्हेशन. म्हणजे जसं की जुने जे टीव्ही होते, मोठे होते, CRT टीव्ही होते, ते आता LED स्क्रीन, LCD स्क्रीन झालेले आहेत. जुनं वाफेवरचं इंजिन होतं, आता इलेक्ट्रिक इंजिन आलेलं आहे. जुने मोबाईल तुम्ही पाहिला असेल कीपॅडचे होते, आता टच स्क्रीन, इंटरनेट, बरेच सुविधा आलेले आहेत. ज्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये नवीन शोध लावणे म्हणजे त्याला इनोव्हेशन म्हणतात. आता इनोव्हेशनच्या काही गोष्टी तुम्हाला इथे दाखवतोय. तर इनोव्हेशनच्या गोष्टीमध्ये इथे तुम्हाला दिसत असेल की ही एक सिरिंज आहे आणि ह्या सिरिंज वरती ह्या कॉपरच्या वायरचे टर्न्स घेतलेले आहेत. 150 टर्न्स आहेत आणि त्याला LED लावलेले आहे. आणि हा चुंबक मी याच्यामध्ये टाकतोय आणि आपण आता पाहणार आहोत, याला LED टॉर्च असे म्हणतात. तर ज्या वेळेला मी हे चुंबक असं मूव्ह करतोय तर तुम्हाला LED लागताना दिसेल, पेटताना दिसेल. तर असं का होतंय, तर चुंबकाचं चुंबकीय क्षेत्र या कॉपरच्या वायर मधल्या चुंबकीय क्षेत्राशी लिंक होतात. याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि या कॉपर मध्ये हे चुंबकीय क्षेत्र असतं. तर फॅराडेचा लॉ इथे वापरलेला आहे. फॅराडेच्या लॉ मध्ये ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे तिथे इलेक्ट्रिक चार्जेसही आहेत, इलेक्ट्रिक चार्जेसही तयार होतात. तर इथे मॅग्नेटिक फील्ड या कॉपरच्या वायरशी मॅग्नेटिक फील्डशी लिंक होतात आणि जिथे जिथे मॅग्नेटिक फील्ड आहे तिथे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत. त्यामुळे इथं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. तर हा होता LED टॉर्च. तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आपण मॅग्नेट वापरून एखादी लोखंडी वस्तू उचलू शकतो, पण विदाउट मॅग्नेट वापरता ही आपण एखादी वस्तू मॅग्नेट या लोखंडा वस्तूकडे खेचू शकतो. तर ती कशी, तर अशी. तर या इथे खिळा आहे, या खिळ्याला कॉपरच्या वायर्सचे टर्न्स दिलेले आहेत, 10 टर्न्स दिलेले आहेत आणि त्याचा एक टोक बाहेर काढलेला आहे, दुसराही टोक बाहेर काढलेला आहे. तर आपण इथे ही टॉर्च बॅटरीचा सेल वापरतोय. तर आता बघा इथं चिकटते काय, नाही, याच्यात मॅग्नेट नाही तयार होत. तर आता मी काय करेन, तर याचे जे 2 टोक बाहेर काढलेले आहेत या खेळाचे, तर इथं कनेक्ट करेन. आता कनेक्ट झालेले आहेत. आता बघा बरं, उचलला का, म्हणजे हा मॅग्नेट झाला. असं कसं, तर जसं आता मागच्या प्रयोगामध्ये सांगितलं की इनोव्हेशन ऍक्टिव्ह मध्ये सांगितलं, जसं फॅराडेच्या लॉ प्रमाणे जिथं जिथं चुंबकीय क्षेत्र आहे तिथं मॅग्नेटिक फील्ड आहे.
ते तिथं इलेक्ट्रिक चार्जेस आहेत. ह्या इलेक्ट्रिक चार्जेसमुळे याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड तयार झाले म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार झाले आणि चुंबकीय क्षेत्र तयार झाल्यामुळे हा खिळा आहे तो चुंबक म्हणून इथे तयार झाला आणि ही पिन तुम्हाला इथे उचलताना दिसली. तर हे असं इलेक्ट्रोमॅग्नेट होतं. त्याचबरोबर आता आपण स्नेकचा एक एक्सपेरिमेंट आहे, चार्मिंग स्नेक म्हणून. हे जे आहे पाईप क्लिनिंग मटेरियल आहे, त्याला सापाचा आकार दिलेला आहे. हा जो आहे पेपर कप आहे, त्याला छिद्र पडलेला आहे आणि हा पेपर रोल करून घेतलेला आहे. आपला रेग्युलर पेपर आहे A4 साइज, त्याला रोल केले, त्याची नळी बनवलेली आहे आणि त्याचं एक टोक आपण इथे टाकतोय आणि जो सापाचा आकार आहे तो इथे ठेवतोय. तर याच्यावरून तुम्हाला कळेल की साप जो आहे तो कसा डुलतोय. तर सापाला कान नसतात, तर साप तुमच्या आवाजाने डुलत नाही, तर साप कशाने डुलतोय तर तुम्हाला इथे दिसेल. तर मी इथं काय करतोय पहा, या नळीतून आवाज ध्वनी तयार करतोय. मी इथून आवाज निर्माण केल्याने इथं कंपना तयार होतात ध्वनीची आणि त्या ध्वनीच्या कंपनामुळे हा स्नेक आहे तो इकडे तिकडे हलायला लागतो. म्हणजे सापाला पुंगीचा आवाज येत नाही, तर पुंगीच्या वाजवलेले ध्वनी तयार होतात ते कळतात, त्यामुळे तो हलतो. तर पुन्हा एकदा बघा तुम्ही, तर ध्वनीमुळे तो हलवतो. तसेच आपल्याकडे बरेच इथे ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. हे क्राफ्टच्या तयार केलेल्या आहेत ऍक्टिव्हिटी. स्नेक आहे, बटरफ्लाय आहे, कप तयार केलेला आहे, वेइंग स्केल आहे. हा जो आहे तो आपला प्रोजेक्टर म्हणून तयार केलेला आहे. तर आता आपण पाहूया आमचा दुसरा सेक्शन. आमचा दुसरा सेक्शन आहे तोडफोड जोड आहे. तोडफोड जोड मध्ये इथे तुम्हाला दिसत असेल की एखादी वस्तू आहे, ती वस्तू तुम्ही घ्यायची आहे, ती तोडायची आहे आणि पुन्हा ती आहे तशी जोडून दाखवायची आहे. तर हे तोडफोड जोड होतं. त्याच्यानंतर आपण पाहणार बायोलॉजी सेक्शन मध्ये मी तुम्हाला दाखवतोय की आपल्या हातावरचे किटाणू, जंतू. तर इथं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, हे तुमचे 8 स्टेप्स आहेत. तर आपण हात स्वच्छ का धुवावेत, तर आपल्या हातावरती जे विषाणू असतात, किटाणू, त्याच्यामुळे आपण हात स्वच्छ धुतले पाहिजे. तर ते किटाणू काय असतात, कसं असतात ते तुम्हाला इथे दाखवणार आहे आज. तर इथं याच्यामध्ये आपल्या हाताचं धुतलेलं पाणी घेतलेलं आहे आणि या सिरिंज मध्ये घेतलेलं आहे पाणी. तर पाण्याचा थेंब काढलेला आहे आणि या स्क्रीनवरती तुम्ही पाहायचं आहे की तुम्हाला हे किटाणू दिसतील इथं. तर हे मूळ जे होणार आहेत ते आपल्या हातावरचे जंतू किटाणू आहेत. तर हे होऊ नये म्हणून किमान 30 सेकंद तरी हात धुतले पाहिजे. त्याच्यासाठीचे जे स्टेप्स आहेत इथे तुम्हाला दिसतील स्क्रीनवरती. बाहेरून आल्यानंतर, खेळून झाल्यानंतर, बाथरूम जाऊन आल्यानंतर, जेवणाआधी, जेवणानंतर हे 30 सेकंद किमान हात धुतले पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याकडे जो आहे बायोलॉजी सेक्शन मधला DNA करून दिलेला आहे गुलाबाच्या पाकळीचा. हा एक ऑनलाईन दिसतंय. कार्यक्रम आहे. तर त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे, ह्या नळीमध्ये, या परीक्षा नळी तुम्हाला इथे वरती या टॉपला दिसेल जवळ. तर DNA दिसतोय इथं या ह्याच्यात. आता सध्या तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही, मला दिसत असेल की नाही. तर आपण DNA कसा काढायचा त्याची प्रोसेस तुम्हाला युट्यूब वरती लिंक दिलीत आहे. तर हा होता DNA. त्यानंतर आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक सेक्शन आहे, इलेक्ट्रॉनिक सेक्शन आणि रोबोटिक सेक्शन. तर रोबोटिक सेक्शन मध्ये मी तुम्हाला आमचा रोबोट दाखवणार आहे. हा रोबोट आहे, तर हा ब्रिक्स आहे. कनेक्ट केलेले आहेत. मोशन सेन्सर आहे, कलर सेन्सर आहे, या मोटरला व्हील कनेक्ट केलेले आहे आणि त्याचा हा सीपीयू म्हणजे मेमरी आहे. तर याच्यामध्ये आपण प्रोग्राम लोड करतोय आणि हा जो रोबोट आहे
आपला इकडे तिकडे स्क्रीनवरती दिसेल तर त्याचे प्रोग्रामिंग असं आहे ब्लॉक फॉर्मॅट मध्ये. म्हणजे रोबो फॉरवर्ड कसा केला जातो, राईट लेफ्ट टर्न कसा केला जातो, त्याला एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये आल्यानंतर त्याला कसं रिफ्लेक्ट केलं जातं, ऑब्जेक्ट मूव्ह कसं केलं जातं. तर त्याचे ऍक्सेसरीज आहेत आपल्या रोबोटचे. तर या रोबोटचे ऍक्सेसरीज कनेक्ट करून आपण हा रोबो बनवलेला आहे. तर आता मी तुम्हाला या रोबोचा डेमो देणार आहे. रोबो फॉरवर्ड आलेला आहे, रोटेट केलेला आहे, पुन्हा आलेला आहे. तर आपण असंच सेम याचा जो कलर सेन्सर आहे तो आपण ही लाईन फॉलो करू शकतो. तर याला लाईन फॉलोअरचा सुद्धा प्रोग्राम दिलेला आहे आपण. तो ती लाईन फॉलो करतोय. तर असा हा लाईन फॉलोअर प्रोग्रामचा रोबो आहे. तर हे रोबोटिक सेक्शन होतं. त्याचबरोबर आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये तुम्हाला दिसतोय तो मी इथं आल्यानंतर बजर वाजतोय. तर इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये आर्डिनोचे बोर्ड्स आहेत. आर्डिनोचे किट हे तुम्हाला दिसतील. आर्डिनो उनो नॅनो आणि मेगा असे 3 बोर्ड आहेत. तर हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे ज्यालाही प्रोग्रामिंग करून आपण बरेच एक्सपेरिमेंट करू शकतो. तर जसं की मॉलमध्ये गेल्यानंतर एखादा दरवाजा समोर आहे एंट्रीचा, तो अचानक ओपन होतो काही सेन्सर असल्यामुळे. तसंच सेन्सर इथं वापरलेले आहेत. आणि आपण गेल्यानंतर जसं दरवाजा बंद होतो. तर हा जो प्रोजेक्ट केला आहे तो बर्गलांसाठी केलेला आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा चोर जर घरातून आला तर बजर वाजतो. तर मी आता जसं जातोय किंवा एखादा ऑब्जेक्ट आणतोय तो बजर वाजतो. तसंच इकडे अजून एक आहे तो मी आता इथं कनेक्ट करून दाखवतो. त्याच्यात बरेच इलेक्ट्रॉनिक कॉम्पाउंड वापरले आहेत. तर इथं पाणी चालू झालेलं आहे. सचिन सर त्याच्या समोरून बाजूला संपता तर मिनिट. आमच्याकडे हो हो चालेल. बोला बोला बोला. हा तर आपल्याकडे पुढचं सेक्शन आहे याच्यामध्ये केमिस्ट्री म्हणून सेक्शन आहे. तर केमिस्ट्री सेक्शन मध्ये विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला दिसतंय क्रिस्टल गार्डनिंग म्हणून. तर केमिकल्स वापरलेले आहेत बरेच त्याच्यामध्ये. आणि हे गार्डनिंग तुम्हाला दिसतंय. तर याच्यामध्ये सोडियम सिलिकेट, कोबाल्ट क्लोराइड, निकेल क्लोराइड, कॉपर सल्फेट असे बरेच केमिकल. स्टार्ट करा. अंकुश मोरे सर, सचिन सर, स्टार्ट. हॅलो हा बोला बोला स्टार्ट करा. हॅलो हॅलो हो, start. आवाज येतोय येतोय. हॅलो हा सुरू करा. आवाज येतोय हा सुरू. तर आपण होतो केमिस्ट्री सेक्शन मध्ये क्रिस्टल गार्डनिंग पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीये का आपण बटाट्यापासून शकतो किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. बटाटा हा आपण फक्त खाण्यापुरता वापरतो. तर बटाट्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. तर कशी, तर इकडे बटाट्यामध्ये एक झिंकची प्लेट आणि कॉपरची प्लेट टाकलेली आहे. ही तुम्हाला दिसते ही कॉपर प्लेट, ही झिंक प्लेट. झिंक प्लेट आणि कॉपर प्लेट याला एकमेकाला सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं आहे. या कॉपरची प्लेट या झिंकच्या प्लेटला वायर मधून, या कॉपरची प्लेट या झिंकच्या प्लेटला, या कॉपरची प्लेट या झिंकच्या प्लेटला, आणि शेवटी इकडे एक कॉपरची प्लेट आणि झिंकची प्लेट असे 2 आपल्याला टोके मिळतील. आणि याचं जर तुम्ही पाहिलं तर याची ठेवण्याची स्थिती 5-5 सेंटीच्या मध्ये ठेवायचं आहे. आणि तुम्हाला इथे मी आता एक एलईडी पेटवून दाखवतो. एलईडी दिसतोय काय जळताना?
एलईडी दिसतो हो. इथं जळताना. तर याच्या म्हणजे एलईडी झाला म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली. तर ही कशी झाली? तर याच्यामध्ये स्टार्च नावाचं मॉलिक्युल्स असतं. तर स्टार्च नावाचं मॉलिक्युल जे असतं ते याच्यामध्ये आयोनायझेशन म्हणून प्लेट तयार होतात व एक पोटेन्शियल बॅरियर तयार होतो. तर पोटेन्शियल बॅरियर तयार होत असताना इथं इलेक्ट्रिसिटीचे चार्जेस येतात, धन आणि ऋणभार, आणि त्याच्यामुळे इथं तुम्हाला एक इलेक्ट्रिसिटीचं व्होल्टेज या एका रूपात इलेक्ट्रिसिटी व्होल्टेजच्या रूपांतरामध्ये तयार होते. तर स्टार्च नावाच्या प्रोडक्टमुळे बटाट्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळते. तर एका बटाट्यामध्ये जवळजवळ 0.4 व्होल्ट इतकं व्होल्टेज तयार होतं. तर आपण इथं माझ्याकडे मल्टीमीटर पण आहे. तर आपण व्होल्टेज आपण चेक करूया. तर तुम्ही इथं पहा इथं 2.5 व्होल्ट इथं दिसतंय. 2.5 व्होल्ट इथं आलेलं दिसतंय व्होल्टेज. तर असं तुम्ही जर तुमचा मोबाईल चार्ज करू शकताय बाहेर कुठेही बटाटा किंवा बटाटाच नाही तर तुम्ही इथं पहा आपल्याकडे लिंबूनही तुम्ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकता. लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असतं. सायट्रिक ऍसिडचं इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतर करू शकतो. सेम जशी आता इथे रचना केलेली आहे तशी तुम्ही लिंबामध्येही करू शकताय. तर हे होतं आपलं केमिस्ट्रीचं एक्सपेरिमेंट, काही एक्सपेरिमेंट होते. तर आता आपण पाहणार आहोत आमच्या पुढच्या लॅब मध्ये. आमची जी लॅब आहे ती खूप इंटरेस्टिंग लॅब आहे. फन सायन्स गॅलरी. फन सायन्स गॅलरी मध्ये तुम्ही मनोरंजन अतिशय महत्वाची आणि मनोरंजक अशी गॅलरी आहे. मनोरंजक आपली गॅलरी आहे ही. तर या फन सायन्स गॅलरीमध्ये गॅलरी. तुम्हाला बरेच उपकरण दिसतील इथे. तर आमचे सहकारी तुम्हाला फिरून हे दाखवत आहेत. तर तुम्ही इथं पाहाल तर ही जम्पिंग डिस्क आहे. ऑन केल्यानंतर तुम्हाला ही उडताना दिसेल. तर ही जम्पिंग डिस्क होती. तर इथं आहे क्विक पॉइंट. तर एखादं मॅग्नेट लोखंडाकडे आकर्षित होतं. तर क्युरी या शास्त्रज्ञाने मॅग्नेट लोखंडाकडे आकर्षित होणार नाही हे शोधून काढलं. त्याचं हे उपकरण आहे. तर पुढचं जे आहे फ्लोटिंग बॉल. बॉल इथं तुम्हाला उडताना दिसत आहे. आवाज नाही. हा. प्रत्येक एक्झिबिटला QR कोड दिलेला आहे आणि त्या QR कोड मध्ये माहिती आहे की हे एक्झिबिट जे आहे त्याला काय आहे, ते कसं इथं यूज होतं, त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे काय reason आहे. हा इथेही QR कोड मध्ये मराठी आणि इंग्लिश मध्ये माहिती दिलेली आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत चक्रीवादळ. चक्रीवादळ पहा. चक्रीवादळ मॉडेल असं असतं. तर ह्याचा एक आपण एक्झिबिट तयार केलेलं आहे. हे उपकरण आहे तुम्ही पाहाल इथे. तर तुम्हाला इथं वाफ तयार होताना मित्रांनो वाफेचं तुम्हाला चक्रीवादळ दिसेल. ते चक्रीवादळ कसं काय निर्माण होतं, का निर्माण होतं? तर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये समुद्राच्या वरती चक्रीवादळ तयार होतं. तर हे होतं चक्रीवादळ. आपण पुढचं इथे तुम्हाला 7 बॉल दिसतील. तर मी इथं तुम्हाला दाखवेन एक बॉल एकमेकावर आपटून कसा पुढे जातो. तर ट्रान्सफर ऑफ मोमेंटम म्हणजे या दोनची जी ऊर्जा आहे ती प्रत्येक 2 बॉल वरती ट्रान्सफर केली जाते. म्हणजे मी एखादा बॉल इथे याच्यावरती फेकला तर तो एकच बॉल पुढे जातो. इथे तुम्ही पाहाल 2 बॉल जर टाकले तर 2 बॉल पुढे जातात. तर 4 बॉल टाकले तर 4 बॉल पुढे जातात. म्हणजे याच्यामध्ये जी ऊर्जा तयार होते तीच ऊर्जा तो प्रत्येक बॉल मध्ये फेकला जातो. याला म्हणतात ट्रान्सफर ऑफ मोमेंटम. याच्यामध्येही न्यूटनचा थर्ड लॉ वापरलेला आहे. प्रत्येक क्रिया दाखवलेला आहे. तर पुढचे हेड ऑफ द तर
तर इथं काय नाहीये, तर इथं काय नाहीये, फळ ठेवलेलं ताट आहे. सगळं समान झालं आणि एक आभास निर्माण केलेला आहे इथे. तर पुढचं example आपण पाहूया. ब्रीदिंग स्पेअर. ब्रीदिंग स्पेअर मध्ये तुम्ही पहा की तुम्हाला इथं गोल जो आहे तो लहान मोठा होताना दिसतोय. हा इथं आभास निर्माण केलेला आहे. तर आभास असा निर्माण केलेला आहे की तुम्ही या पट्टीतून पाहाल, पट्टीतून जेव्हा पाहताय तर आतमध्ये जो गोल फिरणार आहे तो चौकोन आहे आणि चौकोनाचे जेव्हा कोण येतात या अधिक चिन्हामध्ये, या पट्टीमध्ये, तेव्हा तो मोठा होताना दिसतोय आणि त्याचे जेव्हा बाजू येतील तेव्हा तो लहान होताना दिसतोय. म्हणजेच इथं काय गोल वगैरे असं नाही, चौकोन आहे. त्याचे कोण जेव्हा येतात तो मोठा होतो आणि बाजू येतील तेव्हा तो छोटा होतो. तर इथंच आपल्या बाहेर एक मॉडेल सुद्धा लावलेला आहे. आमच्याकडे व्हायब्रेटिंग रिंग्स. तर कंपोनंट काय असतात आणि कसे असतात त्याचं इथं एक छोटं मॉडेल दाखवलेलं आहे. तर मी आता एक छोटा आवाज निर्माण करतोय इथं, म्हणजे या इथं खाली स्पीकर लावला, त्या स्पीकर मधून छोटा आवाज निर्माण केलेला आहे. तर पहिली रिंग जास्त हलताना दिसते. आता मी आवाज वाढवेन. 2 नंबरची रिंग जास्त हलताना दिसते. आता जास्त आवाज वाढवल्यानंतर 3 नंबरची रिंग जास्त हलताना दिसते. तर व्हायब्रेशन जे आहेत कंपन, जो भूकंपाचे जे व्हायब्रेशन बसतात, भूकंपाचे धक्के, ते काय असतात या भूकंपाचे धक्के कमी जास्त काय असतात ते या मध्ये तुम्हाला कमी, त्याच्यापेक्षा थोडे जास्त इथे तुम्हाला पाहायला मिळतं. तर आपल्या पुढचं आहे कॅलिडोस्कोप म्हणून आहे. तर काय कॅलिडोस्कोप मध्ये तुम्ही आत पाहाल तर मी इथं एक गोल आहे चित्राचा, तो फिरवल्यानंतर तुम्हाला अनंत प्रतिमा दिसत असतील. तर आतमध्ये त्रिकोण आहे. त्रिकोण, चौकोन जर सोडला आरशाचा, त्रिकोण, षटकोन, पंचकोन, या कोणामध्ये एखादी इमेज तुम्ही जर त्याच्यामध्ये टाकली तर त्याच्या अनंत प्रतिमा तयार होतात. हे एक्झिबिट तुम्हाला इथं दर्शवतंय. पुढचा आपला एक्झिबिट आहे इन्फिनिटी वेल. इन्फिनिटी वेल तुम्ही पाहायचं किती खोल विहीर आहे. तर विहीर ही खोल कशी काय इतकी, तर विहीर खोल वगैरे असं काही नाही, तर त्याला ती एक रचना दिलेली आहे, त्याची केलेली आहे. तर दोन जे आरशे आहेत, दोन आरशे एकमेकांकडे केलेले आहेत आणि एक आरसा जो आहे पारदर्शी आहे. एका आरशाची प्रतिमा दुसऱ्या आरशामध्ये, एका आरशाची प्रतिमा जी आहे ती दुसऱ्या आरशामध्ये टाकलेली आहे. तर तुम्हाला इथं दिसेल की जे तेवढ्या संपदावरती आहे, आतमध्ये खोल नाही, एका आरशामध्ये दुसरे एक प्रतिमा आहे ती त्याच्यामध्ये प्रतिबिंब केलेली आहे आणि दुसऱ्या एकमेकांमध्ये जात ती तुम्हाला खोल दिसते. तर आपण पुढचं एक्झिबिट पाहूया. तुमच्याकडे हे जे आहे लिंकेज आहे वेगवेगळ्यांची, म्हणजे एखादा मेकॅनिकल लिंक दुसऱ्याला कसा लिंक केला जातो ते इथे दाखवलेले आहे. हे आहे इंटरमिशन, म्हणजे जे हे जे आहे ते आपल्या वॉच घड्याळमध्ये असतं, ते मेकॅनिझम इथे दाखवलेलं आहे. सेकंड काटा जेव्हा त्याचे 60 सेकंद होतात तेव्हा 1 मिनिट पूर्ण होतोय. त्याचबरोबर पुढे जे आहे स्कॉच ऑफ म्हणून आहे, एखादा 90 डिग्रीचा जो कोन आहे तो कसा लिंक केला जाईल मेकॅनिकली, तो इथे दाखवलेला आहे. त्याचबरोबर रॅचेट म्हणून आहे, सायकल मध्ये वापरला जातो. जिनिवा पण आहे, तो पण आपण वॉच मध्येच वापरतो, आपल्या घड्याळामध्ये.
फोर बार लिंकेज जे आहे हे तुम्हाला रेल्वेच्या चाकामध्ये पाहायला मिळतील. मेकॅनिकल लिंकेज कशी केले जातात. पुढचं जे लिंक आहे कॅम्प फॉलोअर म्हणून, हे सगळे मेकॅनिकल लिंकेज आहेत, एकमेकांना कसे लिंक केले जातात. आता जे पुढचं जे link आहे ते आहे vortex, पाण्यातला भवरा. पाण्यातला भवरा हे स्विच घेऊन करतोय. पाण्यातला भवरा इथं पाहताय तुम्ही, तर त्याला गती मिळालेली आहे आणि तो फिरतोय. पाण्यातला भवरा जो आहे तो आपण वरून पाहिला आहे, पण आतमध्ये काय असतं हे कोणालाच माहित नाही. तर आतमध्ये पहा, इथे एक तुम्हाला थोड्या वेळाने पोकळी निर्माण झालेली दिसेल. जशी परीक्षा नळी असते तशी इथे एक पोकळी निर्माण होते. तर ती पोकळी कशी निर्माण होते, तर सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटी या दोन्हीमुळे इथे एक पोकळी तयार होते. ग्रॅव्हिटीमुळे पाणी खाली खेचले जाते आणि सेंट्रिफ्युगल फोर्समुळे गती मिळून इथे एक पोकळी निर्माण होते. तर इथे तुम्हाला आता पोकळी दिसेल. या पोकळीमध्ये जे समुद्रामध्ये जहाजा वगैरे असतात, जहाज बोटी, तिथं हे चक्रीवादळ तयार होतं, आपलं वर्टेक्स तयार होतो. तर वर्टेक्स मध्ये या पोकळीमध्ये बोटी जहाजा गायब होतात. तर हे सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटी मध्ये तयार होतं. हा पाण्यातला भोवरा. तर आता आपण पुढे जाऊया. तर हा आहे कलर शॅडो. हे आहे कलर शॅडो. तर कलर शॅडो मध्ये इथं तुम्ही पाहताय वेगवेगळे कलर आहेत. तर इथं तुम्ही तीनच कलर आहेत इथं, ग्रीन, रेड आणि ब्ल्यू. तर निसर्गामध्ये तीनच कलर असतात. तीन कलरांपासून त्यांचं मिक्सिंग जेव्हा होतं तेव्हा हे वेगवेगळे कलर तयार होतात. तर वेगवेगळे कलर कसे तयार होतात, तर इथे तुम्हाला दिसेल की रेड, ग्रीन, ब्ल्यू कलर झाल्यानंतर व्हाईट होतो, रेड ग्रीन झाल्यानंतर येलो होतो, रेड ब्ल्यू मिक्स झाल्यानंतर मॅजेंटा, ग्रीन आणि ब्ल्यू मिक्स झाल्यानंतर साइन. असे हे तीन कलर आणि हे चार कलर, असे 7 कलर तयार होतात. तर पुढचा जो आपलं उपक्रम आहे प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन मध्ये इथे 2 गोळे आहेत. 2 गोळे म्हणजे आपले ग्रह आहेत आणि हा जो गोल आहे तो आहे सूर्य. तर तुम्ही इथं निरीक्षण करायचं काय होतंय, गोळे सोडलेले आहेत. सूर्यापासून जे जितके लांब ग्रह आहेत ते स्वतःभोवती आणि सूर्याभोवती खूप कमी वेगाने फिरतात. जसं जसे सूर्याच्या जवळ जातील तसं तसं त्यांची फिरण्याची गती आणि स्वतःभोवती फिरणं हे खूप वेगाने चालू होतं. आणि जसं जसं सूर्याच्या जवळ जातात, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या ग्रहांना आत खेचलं जातंय. पुन्हा एकदा पहा, सूर्यापासून लांब असणारे ग्रह खूप कमी वेगाने फिरतात आणि सूर्यापासून जवळ फिरणारे ग्रह आहेत ते खूप वेगाने फिरतात. त्यांची फिरण्याची जी दिशा आहे ती पण तुम्ही पहा, इलिप्टिकल शेप मध्ये ते फिरतायत. आणि जसं जसं सूर्याच्या जवळ जातील तसं ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आत खेचले जातात. हे होतं प्लॅनेटरी मोशन. आपलं अजून एक दिसत आहे अल्युमिनियमची प्लेट आहे आणि 4 नाणी दिसत आहेत. तर 4 नाणी मी इथे फिरवतोय आणि पहा, हे खूप एकच नाणं आहे ती खूप हळूहळू म्हणजेच आळशी, ती खूप कमी वेगाने खाली येत आहे आणि बाकीचे 3 नाणे आहेत ते खूप वेगाने येत आहेत. तर असं का होतंय, याच्यामध्ये पण एडीज करंट म्हणून आहे, तो इथं एडीज करंट इथं वापरलेला आहे. तर एडीज करंट कसा, तर या अल्युमिनियम प्लेट मध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होते, तसंच या मॅग्नेट मध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होते. जसं की मगाशी सांगितलं, साऊथ पोल एकमेकाकडे प्रति आकर्षण असतात आणि साऊथ नॉर्थ पोल एकमेकाकडे आकर्षण असतात. त्याच्यामुळे हा जो चुंबक आहे खाली येताना याला ही जी प्लेट आहे चुंबकाला खाली येताना विरोध करते, त्यामुळे तो खूप कमी वेगाने खाली येतो.
आपलं पुढचं एक्झिबिट आहे ऑल रोड लीड टू रोम. तर याच्यामध्ये प्रत्येक एक्झिबिट मध्ये नेम प्लेट पण दिलेली आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये माहिती आहे. तर आता जसं कॅरम आहे ना, तसं इथं एक स्ट्रायकर आहे आणि एक हे ठेवलेलं आहे, सोंगटी ठेवलेली आहे. तर तिथे स्ट्रायकर मारल्यानंतर या सोंगटीवरच येतो. तुम्ही या स्ट्रायकरनी या सोंगटीवरती या कुठेही मारल्यानंतर तो सोंगटीवर येतो. कुठेही मारल्यानंतर या सोंगटीवर येऊन आपटतो. असं का होतंय? तर तुम्ही इथं पाहिलं तर याचा इलिप्टिकल शेप आहे. इलिप्टिकल शेप मध्ये याचे दोन क्रॉस सेक्शन पॉइंट असतात. क्रॉस सेक्शन पॉइंट इथे काढलेले आहेत. त्या दोन क्रॉस सेक्शन पॉइंट मधूनच एक स्ट्रायकर आणि एक सोंगटी ठेवलेली आहे. तर ती एकमेकाला छेदते, म्हणून तो स्ट्रायकर कुठेही मारला असता त्या सोंगटीवर आदळतो. तर आता आपण पाहताय अॅक्रोबॅटिक स्टिक. अॅक्रोबॅटिक स्टिक तर तुम्ही इथं पाहाल स्टिक जवळ स्टिक स्टेट आहे आणि या हायपरबोला मधून कशी फिरते, म्हणजे वक्राकार भागामधून कशी फिरते. पण एक रिझन म्हणजे हा आहे हायपरबोला आणि स्टिक. या हायपरबोला आणि या स्टिकचे दोन अपस्थ पृष्ठभाग आहेत. एक पारदर्शक आहे, याच्यामध्ये याच्या क्रॉस सेक्शन जे आहेत क्रॉस सेक्शन पॉइंट काढून त्याला त्या स्टिकचे क्रॉस सेक्शन आणि या हायपरबोलाचे क्रॉस सेक्शन याचे क्रॉस सेक्शन पॉइंट काढून आपण त्याला तिथून पास केलेला आहे. जे लंब आहेत इथं फिरवत असताना त्याला मी अजून एकदा फिरवतो. ते तुम्ही पाहताय ते त्याचे जे लंब आहेत इकडे तिकडे कसेही फिरतायत. असं का होतंय? याच्यामध्ये 3 लंब आहेत आणि इथं जर चौथा असता तर तो एका दिशेने फिरला असता. बाजूचा फोर्स आणि आतील फोर्स हा एकमेकाला विरोध करतो. आणि जर चौथा लंब इथे असता तर तो एका दिशेनेच फिरला असता. तर इथं चौथा लंब नाहीये, 3 लंब आहेत. 3 लंब असल्यामुळे तो अव्यवस्थित होतो, त्यामुळे याला दिलेलं नाही अव्यवस्थित गती, त्यामुळे हे अव्यवस्थित फिरतं. तर ही होती आपली फन सायन्स गॅलरी. तर हे तुम्हाला आज मी आमच्या सायन्स सेंटरचं दर्शन घडवलेलं आहे, सफर घडवलेलं आहे. तर आज मला 3Dचा दाखवा. सरांनी 3D संधी दिली, 3Dचा दाखव. संधी दिली हे तंत्र दाखवण्याची, त्याबद्दल कुंभार सरांचा मी आभार मानतो. कुंभार सर 3D मधलं दाखवा. 3D मधलं ते डोम आहे ना पाठीमाग. तर हे इमेज आहे. तर ही इमेज पाहत असताना आपल्याला थोडं याच्यापासून लांब जावं लागेल आणि त्याच्यापासून अंतर चालावं लागेल. असं जाणवेल की एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये तर ही 3D इमेज आहे. कुमार सर तिघं दिसतील असं जरा उभा राहा. तिघं दिसतील अशी उभे राहा जरा, सेल्फी टाईप. तिघं पण दिसले पाहिजे तुम्ही. कर विशाल मोरे, सचिन सुनुले, पण तिघांनी अत्यंत आपण तिघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केंद्र समजावून दिलं. आणि हे केंद्र समजावून देत असताना अतिशय कमी वेळेमध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना समजेल असं, कारण इथनं पुढे आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या शाळा येतील
आणि वेगवेगळ्या शाळांना ऑनलाईन आपल्याला ते दाखवायला लागेल. ऑनलाईन दाखवत असताना आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आणखी काही त्यात सुधारणा करता येत असतील तर आपण करूया. हा जो काही सायन्स इनोव्हेशन सेंटर आहे, रयत सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर, तर ह्याच्यामध्ये दरवेळी नवीन नवीन काही मॉडेल्स येत असतात. वेगवेगळे कॉलेजेस किंवा वेगळे विद्यार्थी उपकरणं तयार करतील, त्याचबरोबर खेळणी तयार करतील. ती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वेगवेगळ्या गॅलरीमध्ये ठेवली जातील. काही शिक्षकांनी त्याच्यामध्ये काही दुर्बीण दिलेले, चौगुले सरांनी किंवा तावरे सरांनी तो हे दिलेला आहे, पेरिस्कोप दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळत राहतील. हे सगळं सांगण्याचं काम आणि डेमो दाखवण्याचं काम आपल्या तिघांचं आहे. तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे दाखवलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या काही शंका आहेत का बघूया. विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे आणि त्याचे दर सांगा आणि चालू. सर हा बोल. सर हे लॅब बनवण्यामागचं कारण काय आहे? लॅब बनवण्यामागचं कारण आहे, ही लॅब जी आहे ती राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरची आहे आणि ती सायन्स विद्यार्थ्यांना संकल्पना समजाव्यात वेगळ्या पद्धतीनं, सहज हाताळून, एखादं उपकरण हाताळून, प्रयोग करून, यासाठी ही लॅब केलेली आहे. नेहरू सायन्स सेंटर त्याच्यामध्ये आहे, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन आहे, महाराष्ट्र शासन आहे, आय कन्सेंट आहे, होमिओपॅथी विज्ञान केंद्र आहे, रयत शिक्षण संस्था आहे. या सगळ्यांनी मिळून ह्या केंद्राला जे काही अनुदान मिळालेलं आहे ते सरकारकडनं मिळालेलं आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना हाताळल्यानंतर किंवा एखादं उपकरण बघितल्यानंतर, तोडफोड केल्यानंतर किंवा उघडून बघितल्यानंतर दिसतं आणि गोष्टी कळतात. ह्या समजण्यासाठी ही मोठीच्या मोठी प्रयोगशाळा आहे म्हणा, काही करण्यासारखं आहे, संकल्पना कळतील यासाठी आहे. प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर तुम्हाला त्यातली मजा कळणार आहे. हा पाटील मॅडम. पाटील मॅडम काय विचारायचं आहे? हा बोला. हॅलो पाटील मॅडम बोला. अरे सॉरी सर चुकून अनम्यूट झालं. बर बर. तरी पण जी लॅब आम्हाला पाहायला मिळाली सर्वांना, डायरेक्ट जाऊन बघणं आता तरी शक्य नाहीये, पण ऑनलाईन जरी त्यांनी दाखवली असते तर खूप सुंदर माहिती सांगितली, वेगवेगळी उपकरणं पाहायला मिळाली. मुलांना घर बसल्या हे सगळं खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे तिघांचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचंही आभार, कारण तुम्ही असं एक छान सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित करताय, त्यासाठी तुमचंही आभार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे रयत सायन्स आणि इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर तिथं जाऊन बघणे, तिथं जाऊन हात लावून ह्या उपकरणाला हात लावून बघणे. आता त्या दोघा तिघांनी हात लावून दाखवलं आपल्याला, पण स्वतः आपण हात लावून बटणं दाबून बघणे यासारखा आनंद कुठला नाही. तर हे सगळ्यासाठी खुला आहे, शेतकऱ्यासाठी, सामान्य माणसासाठी, कुणी पण तिथं भेट देऊ शकतं. त्याची फी अत्यंत मामूली आहे, 20 रुपये एंट्री फी आहे. तर तेवढी भरली की तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळतोय. तुम्ही दिवसभर म्हटलं तरी दिवसभर तिथं थांबू शकता आणि गंमत करत विज्ञान शिकू शकता. त्याचबरोबर एकत्रित एखाद्या शाळेची सहल गेली तरी त्या सहलीमध्ये दिवसाची फी भरली एकंदरीत आणि ट्रेनिंगचं त्यांचं मॉडेल आहे. ते वेगवेगळे ट्रेनिंग देत असतात, वेगवेगळे प्रयोग करत असतात, वेगवेगळ्या 2500 गट 20 गट करून प्रयोग करायला असतात. तर यामार्फत सुद्धा इनोव्हेशन आणि ऍक्टिव्हिटी सेंटर चाललेलं आहे. यामध्ये या तिघांचं महत्वाचं भूमिका आहे. सचिनचे सोनुली सर असतील, विशाल मोरे सर असतील, ओंकार चौरे असतील, मॅडम निकम मॅडम म्हणून आहेत आणि अंजली बोभाडे म्हणून मॅडम आहेत. या सगळ्यांनी मिळून हे केंद्र अत्यंत चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ठेवणार आहेत. आणि कोरोना संपल्यानंतर किंवा पुढच्या भावी काळामध्ये हे केंद्र सगळ्यांसाठी खुलं राहणार आहे. तर आपल्याला सर्वांच्या वतीनं मी या तिघांचं आभार मानतो आणि आपल्या शाळेच्या विज्ञान पंधरवड्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि आपल्याला प्रत्यक्ष लाईव्ह केंद्र दाखवलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि आभार. धन्यवाद सर. थँक्यू. ओके. आपण उद्या वेगळा विषय आहे, उद्या वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. तर ठीक आहे, मी आता मीटिंग बंद करतो. काही सांगायचं आहे सचिन सर? हा, तर विद्यार्थी मित्रांनो तेच सांगायचं सर की या आमच्या विज्ञान केंद्राला कोरोना झाल्यानंतर जसं की भेट घेत देण्याचं जर मिळालं
म्हणजे वरून परमिशन मिळाली तर सर्वांनी भेट द्यायची आहे आमच्या विज्ञान केंद्राला. तर त्याची सरांनी सांगितल्यासारखी फी मामूली म्हणजे 20 रुपये आहे. कोणी फॅमिली येऊ शकते, विद्यार्थ्यांचा गट करून येऊ शकताय. त्याचबरोबर इतर जे काय आपले आई वडील पालक कोणी तुम्ही आपल्याला इथं आमच्या सायन्स सेंटरना भेट द्यायला घेऊन येऊ शकताय, हेच सांगायचं आहे. आणि एखादं उपकरण जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ते उपकरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं असेल तर समिती ठरवेल की हे उपकरण आपण तिथे ठेवूया. इंजिनिअरिंग कॉलेजची जशी उपकरणं ठेवलेली आहेत तसं आपलं उपकरण तिथं यावं यासारखं उपकरण आपण जर तयार केलं तर त्याचं जो तयार करण्याचं मूल्य आहे ते देऊन आपण ते उपकरण तिथं ठेवणार आहोत तुमच्या नावानं. त्याचबरोबर जसं की आता सरांनी सांगितले उपकरणं आहे, तर आपण इथं आमच्या सायन्स सेंटरमध्ये जसं की मगाशी इनोव्हेशन मध्ये छोटे छोटे मॉडेल्स दाखवले, तर त्याचे पुस्तिका आणि तुम्ही उपकरण बनवण्यासाठी जे काही लागणारं साहित्य आहे त्याचंही स्टोअर इथं आपण अवेलेबल करणार आहोत. जे काही मॉडेल तुम्ही आपण इथं दाखवलंय ते तुम्ही घरीही बनवू शकताय. तर त्याच्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे त्याच्यासाठीचं स्टोअर ही आपण इथं अवेलेबल करणार आहोत. त्याच्यासाठीची पुस्तिका पण छोटी आपण काढत आहोत आताच, तर तेही तुम्हाला इथं उपलब्ध करून दिली जाईल. जितके सायन्स सेंटरचे सायन्सचे छोटे छोटे इनोव्हेशनच्या गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या तयार करण्याच्या पुस्तकं तुम्हाला इथे अवेलेबल करून दिले जातील. विज्ञानाबद्दलची जे काही रिसर्च आहे, जे काही ग्रंथालय लायब्ररी पण आम्ही तुम्हाला इथे अवेलेबल करून देणार आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद. हेच सांगायचं होतं. आपण हा कार्यक्रम इथे संपवतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार. यासाठी उपस्थित असलेले शिक्षक आणि पालक यांचा सर्वांचा आभार मानतो आणि हा आत्ताचा सेशन मी संपवतो. धन्यवाद.